मॅचची ट्रॉफी त्या खेळाडूला देऊन मात्र गौरवण्यात येईल. धन्यवाद. बॅटिंग करतोय. ओहो अभि फ्रॉम द बॉडी तो आयकॉन खेळाडू आहे. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. वाईडिश लॉंग ऑनला दोन क्षेत्ररक्षकांना ती बीट करून चाललाय. बॉल सीमारेषा या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आखी स्कोअर बोर्डवरती 6. अगदी गॅप शॉट होता. दोन क्षेत्ररक्षकांना अगदी बीट करून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दोन खेळतोय. फुल टॉस बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. उडवला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. पहा आपल्या स्क्रीनवरती दाखवलाय. अगदी स्किट झाला होता हातातून विकी बन्साजी मार्क वरती. पुन्हा एकदा पहा बॅकफुटवर जाऊन फटका खेळलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सोडला. बॉल सीमारे झेल सोडलाय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांना. पहा आपल्या स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले. खूप चांगले टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवलं जातं. अगदी सोपा झेल परंतु तो झेल घेऊ शकला नाही. गेला आणि इथेच मात्र मी म्हणेन येतोय अजून एक डॉट बॉल. पहा आपल्या स्क्रीनवर tenniscricket.in च्या माध्यमातून ब्रॉडकास्टिंग करत असताना नगरसेवक चषक 2024 या स्पर्धेमधील पर्व क्रमांक 8 आणि या नवीन धावांसाठी संघर्ष करतोय परंतु फटके पाहिजे तसे येत नाहीयेत. थोडीशी फंबलिंग झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. बघूया फलंदाज बाद होईल. सिद्धेश कडूची विकेट. चुकतो हा खेळाडू. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन पूलचा फटका कारण शॉर्ट बॉलचा वापर आणि पूल इज अ सक्सेसफुल. बॉलला पाठवलाय मिड विकेट. षटकार येतोय. हा आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जाऊन पूल केलाय आणि अशी गोलंदाजी तुम्ही गौरवला करू शकत नाहीये. पहिले सुरुवातीचे चांगले बॉल होत. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर. बॅकफुटला जाऊन पूलचा फटका. पॉवरफुल खेचला आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली. ऑन साइडला बॉल चाललाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि ती संधी आता गमावणार नाहीये. फलंदाज बाद होतोय कारण पंचांचं बोट आता गोष्ट घटना घडलेली आहे. त्या घटनेला न्याय देण्यासाठी आपली अक्षताताई आपल्यातून निघून गेलेली आहे आणि या अक्षताताईला न्याय हा मिळालाच पाहिजे. त्यासाठी कोपरकिरणे गावातून एक त्या नराधामांना ऐरोली आणि मच्छिंद्र स्मृती दाराबे टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये वायुलमन बोनकोडे आणि राकेश प्रतिष्ठान गोठोली या दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण रनआउट साठी आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे ऑनफिल्ड पंचांना. चला आउट आहे. इट्स अ क्लिअर. चित्र स्पष्ट झालेले आहे. फुलटॉस बॉल परंतु बॅटची लिडिंग एज घेतली. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय तिथे 2 धावा कारण विकेट किपर गेला तिथे. बॉल पर्यंत निखिल बांडवे तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी तीही गमावली. ही आपल्या जिल्ह्याची आहे. ठाणे जिल्ह्याची आहे. नवी मुंबईची आहे. आपल्या सर्वांची आणि खास करून महाराष्ट्राची. तोच विशाल शाह समोर हरहुन्नरी तितक्याच ताकदीचा गोलंदाज परंतु त्या ताकदीच्या गोलंदाजासमोर वेगाचं उत्तर लगावलाय. पहा ऍक्शन रिप्ले. चेंडूची लाईन त्यानं रीड केली. फिरला. फुल खेळला. ही ताकद, ही नजाकत, हे टायमिंग. ऑफ ड्राइव. क्या बात, क्या बात. कडक फटका. या नयनांचे पारणं फेडावे इतका सुंदर फटका. वा वा वा.
येस, मी तर म्हणेन गणेश शिंदेने जे पहिले चेंडू टाकले होते, पहिला बॉल अगदी गुडलेन स्पॉट वरती टाकला होता, तिथून तो निघाला, बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. त्यानंतरचे 2 बॉल होते ते मी म्हणेन खराब टप्प्यावरती. पहिला शॉर्ट बॉलचा वापर केला आणि शॉर्ट बॉल तुम्ही बॉल आहे शुभम पाडीलचा हा फटका, शक्ती आहे त्या शक्तीचं प्रदर्शन. सामदाम U6 हा आहे ॲक्शन रिप्ले. ही ताकद, हा यंगस्टर, हा यंग ब्रिगेड, हा आहे धाडसी खेळाडू, हा आहे जिद्दी खेळाडू ज्याच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे. गरज आहे खरं तर. हा बॉल मॅच मध्ये आपण फोकस करतोय. हा ऑन द ठो खेळलाय, चूक झाली ती विशाल शहाकडनं. क्षेत्ररक्षक शकला नाही. ऑन द टो खेळ करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये जवळ 15 ते 20 यार्डाचं हे अंतर त्यांनी सहजतेने कापलं आणि कापून हा झेल टिपलाय. पहा ॲक्शन रिप्ले या स्क्रीनवर. हाफ ट्रॅकर बॉल होता. या हिरवेलेला बॅटचा एज लागलाय का? हो. अँड यस इट इज. वन पुल्स अनदर ऑन हॅट्रिक नाव. निखिल मडवी बॅक टू डग आउट. येस, आणि खरोखरच अनुभव अगदी पणाला लावलेला आहे. बा बॅटची लिडिंग एज टप्पा पडला, अतिरिक्त उचली घेत असताना मात्र छेडछाड केली निखिल मडवीनं, एवढं मी म्हणेन नाही. बॅटची अगदी आतली कडा घेतल्यानंतर काय टेलिकास्ट केलं जातं. ऋतांश हॅट्रिक बॉल संधी आहे का? विकी आहेत फलंदाज, तो आता मात्र नक्कीच धाक धूक आणि पहिले विकेट हॅट्रिक. ओहो, क्या बात, क्या बात. दिस इज मॅग्निफिसंट, ट्रिमेंडस, अट्रॅक्टिव्ह, चार्मिंग, ब्युटिफुल. 2008 ला त्यावेळेस पहिल्या हंगामामध्ये पहिली हॅट्रिक IPL स्पर्धेमध्ये कोणी घेतली असेल तर चेन्नई सुपर किंग्सचा लक्ष्मीपती बालाजी यानं पहिली हॅट्रिक संपादन केली IPL स्पर्धा सुरू झाल्यापासून. आणि या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेण्याचा भीम पराक्रम इथे झालेला आहे अजिंक्य पाटीलच्या माध्यमातून. लगातार 3 झटके आणि डायरेक्ट ढकललाय या मॅच मध्ये बॅकफुट वरती धाबांचा पाठलाग करणाऱ्या टीमला. चौथा बॉल, 4ही विकेट, डबल हॅट्रिक. क्या बात है, क्या बात है. दिस इज he be able to take another wicket or not is the question. पलात्मक आणि हे कमालीचं कमबॅक. सुपर, अनबिलिव्हेबल, विश्वासच बसत नाहीये. 4 बॉल मध्ये 4 झटके दिलेत आणि या गोलंदाजीसाठी मात्र आता बक्षीस आलेला आहे, पारितोषिक आलेला आहे. फायपर पूर्ण करेल का या मॅच मध्ये? आता हे लक्ष लागलंय प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं की अजिंक्य पाटील या स्ट्रायकिंगला क्या बात, क्या बात. नाहीये तर भीम पराक्रम केलाय. जसा महाभारतामध्ये भीमानं जो पराक्रम केला होता तसाच हा पराक्रम आहे. 5 बॉल मध्ये 5 विकेट घेणं आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हे सोपं काम नाहीये मित्रांनो. तेही रबर बॉल स्पर्धा खेळता. रबर बॉल स्पर्धेमध्ये विकेट येत नाहीये तर धावा जास्त येत आहेत. हा रबर का शेवटचा बॉल, इथे थोडीशी फिल्डिंग प्लेसमेंट चुकीची झाली होती. दादा सुतार आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला आवडली असेल तर एकदा क्रीडा रसिको आमच्यासाठी नाही तर अजिंक्य पाटीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हा हायलाइट्स आपण पाहतोय कशा पद्धतीने या 5 विकेट्स पडल्या गेल्या, कशा पद्धतीने 5 विकेट संपत. ही सेकंड विकेट, इट वॉज अ कॉर्नर एज बिहाइंड द विकेट, झेलबाद झाला. त्याच्यानंतर हा बॉल ऑन द टो खेळ करत असताना मात्र फटका फसला. विकी बनसोडे होते. इथेही हा बॉल ग्रीप केला सीमा रेषेलगत. तिसरा फलंदाज इथे बाद झाला, म्हणजे तिसरी विकेट, म्हणजे ही विकेट हॅट्रिक त्यानं संपादित केली. हा चौथा बॉल क्लीन बोल्ड केलं, फलंदाज आल्या पावली परतला आणि ही 5वी विकेट आपल्याला पाहायला मिळाली, जिथे मात्र जबरदस्त जल्लोष सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ मॅग्निफिसंट एफर्ट्स दॅट वॉज बाय राहुल म्हात्रे. 5 विकेट संपादित केले शेवटचे. ओहो, शुभम पाटील च्या बॅट मधनं आलाय हा अजून एक. 8 लाख जर का उल्लेख करायचा झाला तर मी म्हणेन 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या झाली ती 31. अप्रतिम गगनभेदी फटका आपल्याला पाहायला मिळाला. सोहला
आणि हा बॉल, ही ताकद पहा, ही नजाकत पहा, जिथे वारा तिथेच मारा. हा धावसंख्या पोहोचली 39 वर आणि आता विजयासाठी मी म्हणेन अजूनही 28 धावांची गरज आहे. 14 चेंडू 28 धावा. उमेश म्हात्रे सर, चेंडू आहेत 14 आणि धावा आहेत त्याच्या डबल 28, परंतु मॅच मध्ये काय पुनरागमन केलंय. मी मगाशीच म्हटलं या बुरुजाला कोसलावा लागेल. हा बुरुज आहे तो विजयाच्या आड उभा आहे आणि त्याचं नाव आहे शुभम पाटील. शुभम पाटील आणि त्याच्या बॅटमधनं अजून एक फटका आलाय. डोंट गो टुवर्ड्स द बॉल, लेट द बॉल कम टुवर्ड्स यू. काय फटका सजवलाय. त्यांची सुद्धा वाढली आहे इच्छा उत्कट. पहा अजून एक केलं. त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स, मगाशी तुम्ही म्हटलं एक्सपिरियन्स इज द कारण आहे त्याने विकेट्स गमावलेले आहेत या मॅचचे. ओहो, षटकार आलाय परंतु हा सामना मात्र 5 रन जिंकलेला आहे. अधिराय 11 नेरून आणि कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील हर्षद मडवी. धन्यवाद.